पुण्याजवळच्या एका छोट्या गावात रोहन नावाचा एक तरुण राहत होता. रोहन हुशार होता, मेहनती होता, पण त्याला एक मोठी सवय होती. तो प्रत्येक काम पुढे ढकलायचा. उद्या करू, नंतर पाहू, ही त्याची आवडती वाक्य होती. त्याच्या या सवयीमुळे त्याचं आयुष्य हळूहळू मागे पडत होतं, पण त्याला ते कधी जाणवलंच नाही. रोहनचा मित्र अमेय मात्र अगदी उलट होता. तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवायचा. दररोज थोडं वाचन, थोडा व्यायाम, थोडं काम. मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. तू खूप सिरियस घेतोस सगळं. एक दिवस रोहनला मोठ्या कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली. इंटरव्ह्यू 2 आठवड्यांनंतर होती. तो खूप उत्साही झाला, पण तयारी ती मात्र उद्यापासून सुरू होणार होती. पहिला दिवस गेला, मग दुसरा, मग 1 आठवडा. त्याने अजून तयारी सुरूच केली नव्हती. मोबाईल, मित्र, सिरीज, गप्पा सगळं चालू होतं, फक्त तयारी नव्हती. तयारी सुरू केलीस? अरे अजून वेळ आहे, 2 दिवसात सगळं होईल. मुलाखतीच्या आदल्या दिवशी रोहन घाबरला. त्याने रात्रभर अभ्यास केला, पण आत्मविश्वास नव्हता. मुलाखतीला गेला तेव्हा त्याच्या उत्तरांमध्ये खोली नव्हती. तुम्हाला या टेक्नॉलॉजीबद्दल काय माहिती आहे? मला ते महत्वाचे आहे. ठीक आहे, मुलाखत संपली. काही दिवसानंतर निकाल लागला. रोहनचं नाव नव्हतं. त्याला खूप वाईट वाटलं. राग, निराशा, स्वतःवर चिसला एकत्र आले. नशीब नाही, सवयी खराब आहेत. नशीब नाही, सवयी खराब आहेत. खरंच तो प्रत्येक गोष्ट पुढे ढकलत होता. छोट्या गोष्टींना तो महत्त्व देत नव्हता, पण त्या छोट्या गोष्टींची सवयच त्याच्या आयुष्याला मागे नेत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन लवकर उठला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने स्वतःसाठी एक छोटा नियम केला. दररोज फक्त 30 मिनिटं स्वतःच्या विकासासाठी द्यायची. जास्त नाही, फक्त 30 मिनिटं. पहिल्या दिवशी त्याने पुस्तक वाचलं. दुसऱ्या दिवशी त्याने नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी त्याने स्वतःचं रेझ्युमे सुधारलं की 30 मिनिटं खूप मोठा फरक निर्माण करू शकतात. 1 महिना गेला, मग 2. त्याचा आत्मविश्वास वाढू लागला. त्याच्या बोलण्यात स्पष्टता आली. त्याने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवायला सुरुवात केली. एक दिवस पुन्हा त्याला मुलाखतीची संधी मिळाली. यावेळी एका मोठ्या कंपनीत. यावेळी तो तयार होता. घाई नव्हती, भीती नव्हती, कारण तयारी एका रात्रीत नव्हती, ती रोजच्या छोट्या प्रयत्नांतून तयार झाली होती. मुलाखतीत त्याने शांतपणे उत्तरं दिली. त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. तुझं एक वाक्य माझं आयुष्य बदलून गेलं आणि नशीब नाही, सवयी खराब आहेत. खरंच मला खूप आनंद वाटला. मोठं परिवर्तन एका मोठ्या निर्णयाने नाही, तर रोज घेतलेल्या छोट्या निर्णयांनी होतं. त्या दिवसापासून रोहनने एक गोष्ट कायम लक्षात ठेवली. लहान कृतींची ताकद कमी नाही. खरंच तो आता प्रत्येक काम लगेच पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक दिवस थोडं चांगलं बनवायचा. आणि हळूहळू त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. मोठं यश एका दिवसात मिळत नाही. मग ते कसं मिळतं? रोजच्या छोट्या सातत्यपूर्ण कृतींमधून. उद्या म्हणून मला मागे राहतो आणि आज सुरू करणारा पुढे जातो.